नवीन कढई घेऊन खूप दिवस झाले, परंतु या कढईमध्ये गोड पदार्थ काहीतरी करावं म्हटलं. गोड पदार्थापासून सुरुवात करावं, पण तसं काही झालेलं नाही. कढई घेऊन 1 महिना झाला. त्याच्यानंतर आम्हाला सुतकच पडलं आणि गुढीपाडव्याला पण सुतकच होतं. आता सुतकामध्ये गोड पदार्थ करणं म्हणजे योग्य नाही, कारण भावकीचं काम आहे बघा. तळलेलं वगैरे गोड पदार्थ घरात चालत नाही 13-14 दिवस गोड जेवण झाल्याशिवाय. म्हणून म्हटलं चला शेवग्याच्या शेंगाची भाजीच करू या कढईमध्ये. आता याला जे लेबल असतं म्हणजे ते खूप असं हेवी असं स्टिक असतं त्याला, तर लवकर निघत नाही. आपण घासण्याचा प्रयत्न केला तर ते अजिबातच निघत नाही आणि अपूर्णच निघतं. म्हणून इथं काय करायचं आहे, गॅसवर थोडं कढई किंवा कुठल्याही भांड्याला लेबल असतंच, तर गॅसवर थोडं तापायला ठेवायचं आहे. एकदमच 1 मिनटं वगैरे तापवायचं आहे त्याला. खूप छान असं ते लेबल निघून जातं. तर मी तशा प्रकारे हे लेबल काढून घेतलेलं आहे. छोटीशी टिप तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर कढई स्वच्छ घासून घेतली, धुवून घेतली. आता खरं म्हटलं तर गोड पदार्थ काही झाला नाही, परंतु शेवग्याच्या शेंगाच्या भाजीपासून सुरुवात झालेली आहे आणि भाजी झाली तरीसुद्धा या कढईचे कान अजिबात तापलेले नाही, म्हणजे आपण हाताने बाजूला उचलून ठेवू शकतो.